एकदा भगवान शंकराच्या गळ्यातील मुंडमाळा बघून त्यांना देवी सती विचारतात की हे महाकाल, तुमच्या गळ्यामधील ह्या मुंडमाळेचं रहस्य नेमकं काय आहे। त्यावर भोलेनाथ त्यांना सांगतात की सती, ह्या सगळ्या तुझ्याच मुंडमाळा आहेत। तुझ्या 107 जन्म जे याच्या आधी झालेले आहेत त्याच्या मृत्यूनंतरच्या ह्या कवट्या आहेत। यावर सती माता म्हणतात की हे महाकाल, तुम्ही अमर आहात आणि मी मात्र मरतीये, हे कसं काय। यावर भगवान शंकर म्हणतात की मला अमर कथेचं रहस्य माहिती आहे आणि म्हणूनच मी मृत्यू पाहू शकत नाही। यावर माता सती म्हणतात की मलाही ते रहस्य हवं आहे, मलाही ते ऐकायचं आहे। यावर भगवान शंकर त्यांना अमर कथा सांगायला सुरुवात करतात। मात्र कथेच्या मध्येच सती माता झोपी जातात आणि तो जन्मसुद्धा मात्र त्यांना मृत्यू पावावा लागतो आणि त्यांची मुंडसुद्धा भगवान महाकाल आपल्या गळ्यात घालतात। अशा प्रकारे 108 मुंडमाळा कंप्लीट होऊन जातात आणि त्यानंतर पार्वती मातेचा जन्म होतो। त्यांनाही हाच प्रश्न पडतो आणि त्यांना जेव्हा भगवान शंकर अमर कथा सांगतात त्यावेळी संपूर्ण कथा ऐकल्यानंतर पार्वती मातासुद्धा अमर होऊन जातात।